अकिवाट कृष्णा नदीत वाहून गेलेल्या इक्बाल बैरागदार यांचा 4 महिन्यांनी सापडला मृतदेह। कर्नाटक राज्यातील इंगळी येथे मृतदेहाचे अवशेष मिळून आले। कुटुंबाची शोधमोहीम अखेर थांबली। ते सुखरूप मिळावेत ही अपेक्षा होती, मात्र त्यांचा मृतदेह मिळून आल्याने कुटुंबीय अतिशय दुःखमग्न झाले आहेत। अक्किवाट तालुका शिरोळ येथील ऑगस्ट महिन्यातील महापुरात ट्रॅक्टर अपघातात वाहून गेलेले इक्बाल बाबासाहेब बैरागदार वय वर्षे 56 यांचा मृतदेह कर्नाटकातील इंगळी तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव येथे कृष्णा नदीच्या पात्रात सापडला। मृतदेहाजवळ सापडलेल्या मोबाईल, सुपारीच्या डब्याने आणि कपड्यांवरील खाणाखुणांनी ओळख पटली। 2 ऑगस्ट रोजी बैरागदार आणि त्यांचे सहकारी ट्रॅक्टरने बस्तवाड शेताकडे जात असताना पुलावरून ट्रॅक्टर नदीत कोसळला। अपघातात 4 जण बचावले तर सुहास पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। अण्णासाहेब हसुरे आणि इक्बाल बैरागदार वाहून गेले होते। हसुरे यांचा मृतदेह 3 दिवसात सापडला, मात्र बैरागदार यांचा शोध लागत नव्हता। शासनाने शोध मोहीम थांबवल्यानंतर बैरागदार यांचे नातेवाईक खचले नाहीत। त्यांनी 4 महिन्यांपासून कृष्णा नदीकाठावर पत्रके वाटणे, प्रसिद्धी माध्यमातून माहिती देणे आणि चौकशी करणे असे प्रयत्न सुरू ठेवले। मंगळवारी इंगळी येथे मृतदेह सापडल्याचे समजताच नातेवाईकांनी ओळख पटवली। बैरागदार यांच्या मृतदेहावर अक्किवाट येथे अंत्यसंस्कार होणार आहेत। मृतदेह मिळाल्याने धार्मिक विधी पूर्ण करण्याचे समाधान मिळाले असले तरी या घटनेने कुटुंबीय आणि मित्रपरिवार दुःखमग्न झाले आहेत। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, शिरोळ।